आज आळंदी येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे पहा, सकाळी स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपल्याला ज्ञानदर्शन धर्मशाळा उपलब्ध करून दिलेले आपले हे जालिंदर महाराज भोसले मराठवाड्यातील आष्टी या गावचे। तर आपल्याला दरवर्षी ह्यांचं धर्मशाळेसाठी असेल, कुठलं मराठा समाजाच्या मीटिंगसाठी असेल, हे कार्यालय विनामूल्य मिळतं आहे। यासाठी जालिंदर महाराज भोसले यांचे मनापासून आपल्या समाजाच्या वतीने, आळंदीकरांच्या वतीने आभार। हे पहा, आता आपल्या आळंदीमध्ये चालू असलेले रक्तदान शिबिर। मनोजदादावर प्रेम करणारे चाहते, सकाळी रक्तदान सुरुवात झाली। यामध्ये ज्या काही खुर्च्या लावल्यात त्याच्यातली एकही खुर्ची रिकामी नाही आहे। सगळ्या खुर्च्या पूर्ण होऊन वेटिंगला आपले रक्तदान करणारे सदस्य उभे आहेत। यामध्ये कुणाला त्रास होतो का, काही विचारपूस करण्यासाठी आपले मराठा सेवक पण तिथे उपस्थित आहेत। कुणाला चक्कर येत असेल त्यांना व्यवस्थित सल्ला देणे। त्यानंतर हे पहा, इकडं आणखीन कुठेही आपली खुर्ची रिकामी दिसत नाही आहे। या पद्धतीत हे माझा एकदम जवळचा मित्र, हे पहा, बाळासाहेब कड। कडचा अर्थ काय? माणूस सच्चा, सत्य बोलणारा, कडवट, तो शिवसैनिक म्हणजे बाळासाहेब कड। आणि विशेष रक्तदान करताना 25व्या वेळा आणि पाटलांच्या वेळा 3री वेळ आपण ज्यावेळी दरवर्षी दादांचा वाढदिवस ठेवतो त्यावेळी आवर्जून माणसाचं पहिलं वक्तव्य असतं, रक्तदान करायचं तर आपल्या समाजासाठी पहिलं करायचं। तर त्यासाठी पहा, हे आपले बाळासाहेब कड, त्याच्यानंतर शिवसैनिक आपले जिजाऊ माचे वंशज राजे शेषराजे भोसले, बोला, राजे जाधव, सॉरी, शेषराजे जाधव आपल्याला 2 शब्द बोलतील। जय जिजाऊ, जय शिवराय। आज पाटलांचा वाढदिवस आहे, तरी वाढदिवसानिमित्ताने आज भरपूर जणांनी रक्तदानासाठी सक्रिय झाले। महत्त्वाचं सांगायचं तात्पर्य की आमचे मित्र बाळासाहेब कड हे सकाळीच आज सगळ्यात सुरुवातीला थांबले, तिथं वेटिंगला थांबले की मला रक्तदान करायचं। हे मराठी लोकांचं, आपलं सर्व लोकांचं ह्याच्यात एक पुढाकार घेतल्यामुळं आज फार आनंद झाला। आणि आज साधारणतः 4:30-5 वाजेपर्यंत रक्तदान होणार, तरी पण ज्याला जमेल त्यांनी शक्यतो येऊन रक्तदान करावं ही नम्र विनंती। जय जिजाऊ। त्यानंतर विशेष आपल्या जालन्याचे किंग मेकर जे की आज जिवंत आहेत, त्यांचे बंधू गजूभाऊ तौर यांचे मोठे बंधू रमेश तौर हेही आपल्या इथं उपस्थित आहेत। सकाळपासून कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। तर रक्तदान शिवाय केलेलं आहे आणि दरवर्षी कुठलाही कार्यक्रम असेल आपल्या मराठा समाजाचा त्यावेळेस सक्रिय असतात, आवर्जून कंपनीची सुट्टी मारून आपल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात। सर्व काही लागल तन मन धर्माने सेवा करतात। हे मराठा सेवकांची जी सेवा आहे ही खूप निष्ठावान आहे। तर पहा, हे आजचे आपले पूर्ण रक्तदाते, म्हणजे की दादावर प्रेम कसं असावं, तर दादाला जे काय पाहिजे ते रक्तदान करून दादांना प्रेम देण्यासाठी हा प्रेम उत्साह या आपल्या रक्तदात्यांच्या वतीने आळंदीत जल्लोष जे काही करायचे ते दादांना आळंदीचं माऊलीच्या रूपामध्ये आणि आशीर्वादाने द्यायचं आहे। तर यासाठी पहा किती म्हणजे मोठ्या उत्साहाने हे आपले रक्तदाते इथं उपस्थित आहेत। आणि त्यानंतर हे पहा, आपल्या पाठीमागं जो बॅनर लागला आहे तो आपले आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद सदस्य विनयताई मुंगशे व मी सेवेकरी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ मुंगशे यांच्या वतीने आपल्या या रक्तदानासाठी सौजन्य म्हणून त्यांनी 2 गिफ्ट स्वतःच्या ह्याच्यातून दिलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी स्वयंस्फूर्तीने
या जे काही रक्तदाते होतील त्यांना जे काही लागेल ते देण्यासाठी यांनी आपल्याला इथं गिफ्ट स्वरूपात रक्तदात्यांना वस्तू आणून दिलेल्या आहेत. तर याबद्दल सांगायचं तात्पर्य म्हणजे मराठा सेवकाचं राजकारणापलीकडे जे काही चाललेलं काम आहे हे यामधून दिसून येत आहे. तन मन धनाने सेवा करणारे आपले आळंदीकर ग्रामस्थ असतील, सर्व मंडळी असेल, यांनी खूप प्रेम केलेलं आहे. दादांसाठी पुन्हा एकदा या स्वरूपातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसून येत आहे. जल्लोषामध्ये हा वाढदिवस साजरा होत आहे. रक्तदानाला स्वयंस्फूर्तीने आत्तापर्यंत 25 ते 3 सकाळपासून ब्लड डोनेट झालेले आहेत. कमीत कमी 300 ते 350 डोनेट होतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. तर यामध्ये आपले पत्रकार बंधू पण इथं उपस्थित झालेले आहेत. यामध्ये पाहायचं झालं तर पहा, हे आपले पत्रकार बांधव विठ्ठल शिंदे साहेब, निर्मल विदर्भ चे पत्रकार हे आपल्याला 2 शब्दामध्ये बोलतील. बोला. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान अशा या पावन भूमीमध्ये आपण रक्तदान करत आहोत. त्याची गरज आहे. रक्ताशिवाय मनुष्य जगू शकत नाही. त्यामुळे रक्तदान हे